अजब रमा राघवची जोडी। रमा थांब। काय चाललंय ना? बांगड्या का काढल्यास? आईने इतक्या प्रेमाने इतक्या विश्वासाने घातल्या होत्या ना तुला। बरं त्या फक्त बांगड्या नाहीये, कुटुंबाचा मान आहे असंही म्हणाली होती की तोच तर नाही जपू शकले ना मी राघव। पुन्हा तेच रमा, मी ज्या रमावर प्रेम केलं ना ती अशी नाहीच आहे। ती खंबीर आहे, जिद्दी आहे, एखादी गोष्ट मनात ठरवली ना की ती मिळेपर्यंत प्रयत्न करणारी आहे। आत्ता माझ्यासमोर उभी ती कुठली तरी वेगळी अनोळखी मुलगी असं वाटतं मला। राघव अरे किती ट्राय करू मी असो, किती ट्राय करू मी। माझ्यावर प्रेम करणारी माया करणारी माणसं आज मला हेट करताय। सगळं खरंच खूप डिफिकल्ट आहे रे राघव। आता श्रुतीचंच घे ना, मी आणि श्रुती बेस्ट फ्रेंड्स होतो। तिला जेव्हा आपल्या रिलेशनशिप बद्दल कळलं होतं तेव्हा किती हॅपी झाली होती ती, खूप हॅपी होती ती। आता तिला कोणीतरी तरी काहीतरी माझ्याबद्दल सांगितलं तर तिचा माझ्यावरचा विश्वास उडालाय राघव। कसं शक्य? तेव्हा ते सगळं जाऊ द्या, त्यापेक्षा आपण आजचा दिवस मस्त सेलिब्रेट करूया। वहिनी काहीतरी गोडाधोडाचं करा ना। काहीतरी कशाला, तुम्ही करता ना तशी छान पैकी दाट रवाळ अशी बासुंदीच करा। त्याचं काय आहे ना, माझ्या राघवरावांना खूप आवडते। अश्विनी, मी आत्ताच तुझं कौतुक केलं ना, मग डोकं फिरल्यासारखी काय वागतेस? घरातल्यांनी विचारलं तर मी काय सांगू? अरे हो ते आहेच, घरच्यांसाठी आजचा दिवस म्हणजे दुःखाचाच दिवस आहे ना। पण वहिनी भारी कौतुक वाटतं हो सगळ्यांना तिचं। हो ना, जाऊ दे, त्यापेक्षा आपणच बाहेर जाऊन मस्तपैकी आईस्क्रीम पार्टी करूया। तुम्ही पटकन रेडी व्हा, मी येते। नाही नाही, मला घरात खूप काम आहे, तू एकटीच जा आणि आनंद साजरा कर। मोठ्या जाऊ बाई, आता हे सगळं ठीक आहे, पण माझं लग्न झाल्यावर हे चालणार नाही हो। मी पार्टी करायचं म्हटलं की तुम्ही यायलाच पाहिजे। आणि तसंही मी काही त्या रमासारखी अप्पलपोटी नाहीये। बघावं तेव्हा नुसतं आपलं राघव राघव राघव, अहो त्यांच्याशिवाय तिला दुसरी माणसंच दिसत नव्हती। हो ना, पण मी तशी नाहीये, मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारी आहे। हो पण तुझ्या बरोबर किती माणसं चालणारी आहेत ह्याचाही विचार कर। म्हणजे आई आजी आमचे हे, आणि महत्वाचं म्हणजे स्वतः राघव, हे सगळे तुझ्या विरोधात आहेत। नका टेन्शन घेऊ बहिणी। अहो आत्ता कुठे मॅच आपल्या बाजूने फिरते, आणि आता ही मॅच जिंकायची म्हणजे आणखी काही ओव्हर खेळाव्याच लागतील की नाही। सो तेव्हा ही मॅच मीच जिंकणार हे नक्की। बस बस मला आजीने ना लहानपणी एक गोष्ट सांगितली, ती मी तुला सांगतो। एक ना ऋषी होते, जमदग्नी ऋषी। ते ना कोपिष्ट होते। कोपिष्ट म्हणजे त्यांना पटकन राग यायचा। तर एक दिवशी ते साधनेला बसले होते, तर यक्ष यक्षिणीच्या गाण्याने त्यांची साधना भंग झाली, व्यत्यय आला। ते खूप चिडले आणि त्यांनी त्या रागातच यक्ष यक्षिणीला शाप दिला। ते म्हणाले की तुम्हाला तुमच्याशिवाय इतर जग दिसत नाही ना, मग आता इतर जग तुम्हाला ओळखणारच, विसरून जातील सगळे तुम्हाला। मग काय, मग यक्ष यक्षिणी दुःखी झाली खूप। पण त्यांनी ठरवलं की आपल्याला जमदग्नी ऋषी माफ करेपर्यंत त्यांच्याच आश्रमात राहून त्यांची सेवा करायची। म्हणून त्यांनी त्यांची सेवा करायला लागला। असाच काही काळ लोटला आणि मग हळूहळू जमदग्नी ऋषींचा रागही निवळला, त्यांनी त्यांना माफ केलं। काळ हेच औषध असतं ना, काही काळ जाऊ दे, मला खात्री आबाई त्यांचा राग विसरते।
आणि आपल्या लग्नाला पुन्हा एकदा परवानगी दे. राघव, खरंच असं होईल का रे? असं होईल, नक्की होईल. आता छान हसून दाखव मला. एवढंच छोटस. बरं ठीक, आत्ता पुरतं मी एवढं चालवून घे. बरं हात पुढे कर. बर, समोर दा हात. तो हात. येणाऱ्या परिस्थितीला आपण धीराने तोंड द्यायचं. जोपर्यंत तू आणि मी एकत्र होत नाही तोपर्यंत एकमेकांची शक्ती होत. आपण आईला आपण शपथ दिली होती की नाही की एकमेकांचा साथ आणि एकमेकांचा हात कधीच सोडणार नाही म्हणून. ती शपथ आपल्याला पाळायची. रम, राघव, मला तुझं सगळं काही मान्य आहे, पण मला खूप टेन्शन येतात. कसं होणार हे पुढे सगळं? मग हे टेन्शन, भीती हे सगळं सोडून दे आणि एकच गोष्ट लक्षात. काहीही झालंय तरी मी फक्त माझ्या रमाशीच लग्न करणार. आता अजन्म ब्रह्मचारी राहीन. आपण आपल्या प्रेमाने सगळ्यांची मनं जिंकणार. रमाने आबाद तर खूप रागवले, काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत होईल. काही काळ जाऊ दे, त्यांचा राग होईल शांत. आणि मला खात्री आहे तेव्हा ते आपली बाजू नक्की समजून घेते. देवा, आतापर्यंत तुझ्या समोर जितक्या वेळेला मी हात जोडले, अगदी मनापासून जोडले, तुझ्या सेवेत कधीच काही कमी नाही ठेवली. पण आता माझ्या हातून अशी काय चूक झाली? आमच्या घरात असे कलह सुरू झाले, वडील आणि मुलामधले वाद इतके टोकाला गेले. तेव्हा काय चुकलं? का आमची इतकी परीक्षा पाहतो? आई, शालिनी, आपण देवापुढे हात जोडतो ना तेव्हा डोळ्यात पाणी असू नये, असावा फक्त विश्वास. तो सगळं नीट करणार आहे, हा विश्वास. आता या क्षणाला हा विश्वास कुठून आणू आई? हो, चांगलं हसतं खेळतं घर होतं. रमा आल्यामुळे त्यात भरच पडली होती. पण बघा ना, कसं अचानक होत्याचं नव्हतं झालं. ताई, रमाची आई चुकीची वागलीच, पण त्या आगीत तेल ओतणारा माझा भाऊच होता. स्वार्थाने अंधही झालेली माझी भाचीच होती, हे मी कसं विसरू आई? शालिनी, बाकीचे कोणी कधी कसं केव्हा वागतील हे आपल्या हातात नसतं. आपण स्वतः कसे वागतो हे फक्त आपल्या हातात असतं. माधव आणि अश्विनीचं वागणं आपण कधीच मनावर घेतलं नव्हतं. आपल्यासाठी महत्वाचं कोण आहे? रमा, राघव आणि तुझा नवरा, हो की नाही? आई, तुम्ही तुमच्या मुलाशी बोलता का एकदा? हो, बोलेन ना, नक्की बोलेन. अगं, पण आता त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त संताप भरलाय. आणि त्याचाही काय दोष आहे सांग? त्याला रमाच्या आईच्या बाबतीत सगळ्या गोष्टी चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या पद्धतीनं कळल्या आहेत. आणि तो फक्त आपल्या घराच्या भल्याचाच विचार करतो, हो की नाही?
पण आपल्या घराचं भलं रमानी आपल्या घरात सून म्हणून येण्यात आहे हे लक्षात येत नाहीये त्याच्या. मग आता आपण काय करायचं आहे? रमा आणि राघवच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. हो, ते तर करायचंच. रमाची आई कितीही चुकीची असली तरी रमा म्हणजे आपण पारखलेलं सोन आहे. कदाचित आपल्याला जितका रमाचा सहवास मिळाला ना तितका ह्यांना मिळाला नाहीये, म्हणून त्यांनी तिला असं अचानक दूर केलंय. पण आई, मी मात्र रमाचा हात असाच घट्ट धरून ठेवणार आहे. शाबास. तुझ्यासारखी सासू मिळाली ना तर जगातल्या सगळ्या सुना खुश होतील. कारण माझ्या पुढे आदर्श सुद्धा तसाच आहे ना. माझ्या सासूने कायम माझी साथ दिली आणि तशीच साथ कायम मी माझ्या सुनेला देईन. आणि मी माझ्या नातसुनीला. आता रमा आणि राघवच्या डोक्यावर अक्षता पडल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. काय? हो. ठीक आहे, मला माहितीये तू ठीक नाहीयेस. ती रमा कधी कोणाला ठीक राहूच देणार नव्हती. शेवटी मला जे वाटत होतं तेच खरं ठरलं. आत्या आणि आजी खूप भोळ्या आहेत ग. स्वार्थासाठी लोक काय काय करतात याचा अंदाजच नाहीये त्यांना. पण रमा तिच्या आईला सामील झाली, हे किती भयंकर आहे ग. मला तुझं दुःख कळतंय श्रुती. ती रमा आणि तिची आई खूपच खालच्या थराला उतरल्या. दोघी जर सामील झाल्या नसत्या या सगळ्यात तर मला माझं प्रेम मिळालं असतं का ग? रोहितने असं सगळं केलंच नसतं ना. अर्थातच केलं नसतं. तो तुझ्यावर मनापासून प्रेम करत राहिला असता आणि तुला तुझं प्रेम मिळालं असतं. पण रमा आणि तिच्या आईने आपल्या दोघींच्याही मनावर घाव घातले. ह्याची शिक्षा त्यांना मिळणारच. पण आता आपल्याला सावध राहायला हवं. श्रुती, डोळे पुसू नकोस. तुला जे काही रडायचंय ना ते आज आणि आत्ताच रडून घे. पण हे मात्र शेवटचं. कारण इथून पुढे आपण रडायचं नाही, त्यांना रडवायचं. त्यासाठी आता आपल्याला खंबीर होणं खूप महत्वाचं आहे. तू आज जे रडलीस ते शेवटचं. ते स्वतःच्या मनाला बजाव. आणि आता डोळे पुस. आत्ता फक्त त्यांना रडवायचं.
या वेलकम. सी या फॉर यू. या जावई बापू या. किती वाट बघायला होता. डार्लिंग, आय एम सो हॅपी. या ना, या. अरे असे इथेच का उभे आहात? या ना, आतमध्ये या ना. ए राघव पुरोहित, काय ठेव, आराग तुझ्याकडेच ठेव. माझ्या मुलीला मी तुझ्या तावडीतून सोडवते. सो आता मला तुझ्याशी आणि तुझ्या त्या डाऊन मार्केट फॅमिलीशी काहीच देणं घेणं नाही. लावण्याताईंनी आम्हाला तुमच्या गुड न्यूज बद्दल सांगितलंय बरं का सगळ्यांना. या हात या. ये ना रमा, ये. वेलकम. हे बघ, तुझ्यासाठी गेलंय डेकोरेशन. ही डिझाईन आहे ना, पवित्राची आयडिया आहे. तुझ्यासाठी ना तुझं आवडीचं फेवरेट फूड किचन मध्ये तयार आहे. जावई बापू, तुमच्या आवडीचं सुद्धा. आणि हे बघ, तुझा फेवरेट फूड. रमाताई, कशी आहेस तू? अगं गणपतीत गेलीस ती डिरेक्टली आज आलीस. सो हॅपी टू सी यू. जिची आई ही अशी असेल, तिची मुलगी कशी असणार आहे? रमा खूप चिडलेली दिसते. काहीतरी नक्कीच झालंय. रमा, तू असं का बोलतेस? हे बघ, मला तू नेहमी हॅपीच असायला हवीस आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. तुला हा अंकल गुरुजींनी कशी आमच्या लग्नाला परमिशन दिली, नंतर ती नाकारली, हे काय काय कळणार तुला? वेट अ मिनिट, हे तर तुला आधीच माहित असेल. हे जाणून घ्यायची काय गरज आहे? काय सांगतेस तू? कधी झालंय? वाद झाली तुझी नाटकं. आता ते ऍप इन्स्टॉल केलं होतं ना तू अश्विनीच्या फोन मध्ये, ते मला कळल्यानंतर तू आणखीन जास्त चिडली. तिथल्या बातम्या काढून घ्यायच्या होत्या ना तुला, पण त्याने नाही झालं तुझं काम. म्हणून ज्या लोकांची तू हेल्प घेतली त्या लोकांना पुन्हा घरात पाठवलं तू. वाव वाव, सिरियसली वाव. तुझं जे डोकं आहे ना, हे ब्रेन म्युझियम मध्ये सेफली ठेवायला पाहिजे. अगं इतक्या घड्याळ्या नवीन आयडिया येतात तरी कुठून का तुझ्या डोक्यात? लावण्याताई, हे सगळं खरंय का? रमा, त्या मिडल क्लास घरात तुझं कसं होईल त्याची काळजी वाटत होती, म्हणून मी ते ऍप वगैरे प्लीज फॉरगेट दॅट. बघ, तुमचं दोघांचं एकमेकांशी परफेक्ट जमतंय. हे ज्या दिवशी समजलं, पटलं, मी आले ना त्या घरात आणि तुमच्या दोघांच्या लग्नाला परमिशन दिली ना मी. ही सगळी नाटकं आहेत का तुझी? पास करा तुझी नाटकं. तू कशी आहे ना हे चांगलंच माहिती आहे मला. सो एनफ. रमा, का स्वतःला त्रास करून घेतेस? शांत हो प्लीज. बरं ठीक आहे, आता राघव म्हणतोय म्हणून शांतपणे
शांतपणे शेवटचं सांगते मी तुला. मी लग्न करणार तर राघवशीच करणार आणि माझं लग्न राघवच्या फॅमिलीच्या परमिशनने आणि त्यांच्या आशीर्वादानेच होणार. काय विचार करते? तुला काय वाटतं? ह्याने मला काहीही फरक पडत नाही. Get that clear, okay?